छानदिष्टांचे पुणे अशी पुण्याला एक स्वतंत्र ओळखसुद्धा आहे. पुण्यात कर्वेनगरला राहणाऱ्या सिद्धार्थ जोशीला मोठमोठी आणि क्लिष्ट जिगसॉ कोडी सोडवण्याचा एक वेगळाच छंद आहे. त्याने जोडलेल्या सुमारे 150 व प्रत्येकी 1000 तुकड्यांच्या जिगसॉ पझल्सचे प्रदर्शन बालगंधर्वच्या कलादालनात येत्या 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल डॉक्टर डी शेकटकर यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होईल. हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टर्न यांच्या विद्यमाने तसेच सिल्क रूट एक्झिबिटर्स यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आले आहे. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ जोशी. मी ही सगळी जी जिगसॉ पझल्स केली आहेत ती मी आर्ट म्हणून केली आहे आणि आता ह्याचं सोलो एक्झिबिशन आहे बालगंधर्वला 10, 11, 12 फेब्रुवारीला. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आहे. तर सर्वांनी आवर्जून यावं अशी माझी अपेक्षा आहे. की नमस्कार, मी भूषण जोशी आणि हा माझा मुलगा सिद्धार्थ जोशी. आम्ही कर्वेनगर पुणे येथे राहतो आणि सिद्धार्थचा छंद आहे जिगसॉ पझल्स जोडवण्याचा. मोठी मोठी जिगसॉ पझल्स जोडतो तो. 5000 तुकड्यापर्यंत केलेली आहेत आणि ऑन ॲन ॲव्हरेज 1000 तुकड्यांची आहेत त्याची पझल्स. 300च्या वरती आहेत. जिगसॉ पझल्सचा छंद जो आहे तो मला वाटतं सगळ्यांनी लहानपणी आपण जिगसॉ पझल्स खेळलेली आहेत, पण ती छोट्या तुकड्याची 10-12 पीसेस नंतर आपण साधारणतः हा खेळ भारतात तरी फारसा एवढा प्रसिद्ध नाही, पण पाश्चिमात्य देशात मात्र हवा गार असल्यामुळे लोकांना हा एक बैठा आणि घरातला खेळ म्हणून, घरगुती खेळ म्हणून हा निश्चितच तिथे पॉप्युलर आहे. याच्यामध्ये थोडक्यात काय की एक असतं की चित्र दिलेलं जे आहे ते आपल्याला जुळवायचं आहे, तुकडे जोडायचे आहेत. जे चित्र दिलेलं आहे, छोटंसं चित्र दिलेलं असतं आणि आपल्याला जेवढे तुकडे आहेत ते सगळे जोडून ते चित्र पूर्ण करायचं असतं. आता याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी कशी येते की कधीकधी असं होतं की तुकडे जरी कमी असले तरी खूप ब्लॅक अँड व्हाईट जर चित्र असलं तर ते कॉम्प्लेक्स होतं. म्हणजे इट इज डिपेंडंट कॉम्प्लेक्सिटी, पिक्चरची कॉम्प्लेक्सिटी कशी आहे आणि त्याचबरोबर तुकडे किती आहेत, किती छोटे आहेत, किती मोठे आहेत, या बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतं. त्याच्यामुळे तुकडे हळवतात. 1000 तुकड्याचं कॉम्प्लेक्स आणि 2000 तुकड्याचं सोपं असंही कधी होऊ शकतं. पण साधारणतः येस, प्रत्येकाला एक 10-15 दिवस आपण जे काही तास 2-3 तास त्याच्यामध्ये घालवू शकतो रोज, त्याच्यामध्ये 10-12 दिवस तरी नक्कीच एक पझल 1000 तुकड्याचं कंप्लीट करायला लागू शकतात. आणि सिद्धार्थला बेसिकली लहानपणी आपण असे जे बरेच खेळ खेळलो, सगळेच खेळलो, तर त्याच्यामध्ये त्याला या खेळामध्ये जरा जास्ती रुची आहे असं आमच्या लक्षात आलं. मग आम्ही थोडा हा छंद जोपासायला सुरुवात केली. मग कोणी जर का भारतामध्ये येत आहे बाहेरून किंवा आम्ही कधी गेलो तर तिथून फक्त जिगसॉ पझल्सची बॉक्सेस आणणे एवढं एकच आमच्याकडे सगळ्यांना माहीत होतं की हाच त्याला छंद आहे. त्याच्यामुळे सगळेजण हेच गिफ्ट्स घेऊन यायचे. मग असं करत तो छंद जोपासत गेला. आणि मग नंतर आमच्या लॉकडाऊनमध्ये लक्षात आलं, याच्या आधीची प्रदर्शन झाली तेव्हासुद्धा लोकांना जिगसॉ पझल्स म्हणजे काय किंवा एवढी ती मोठी असू शकतात हे साधारणतः माहीत नव्हतं. पण मग आता हळूहळू कल्पना आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बऱ्याच जणांना हा खेळ खेळायला आवडू शकतो आणि त्याच्यामध्ये आबालवृद्ध सगळेच आहेत. तर आम्ही मग वेगवेगळी कन्सेप्ट चालू केली. आम्ही अशी कन्सेप्ट चालू केली की आपला एक पर्सनलाइज फोटो जो आहे त्याचं आपण जिगसॉ का नाही करू शकत, किंवा आपण जी आजकाल पझल्स आपण बाजारात विकत मिळतात ती सगळीच वेस्टर्न थीम्सची आहेत, तर आपण भारतीय धर्तीची का नाही करू शकत. म्हणजे आल्प्स जेवढा सुंदर आहे तेवढाच हिमालय पण सुंदर आहे. जसं तिकडे मिकी डोनाल्ड आहे तसं आपल्याकडे सुद्धा छोटा भीम अशी कॅरेक्टर्स आहेत. बरीचशी जागा आहेत आपल्याच देशातल्या ज्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती नाही पूर्णपणे, जसं लोणार लेक. मग आम्ही हळूहळू अशा प्रकारची पझल्स बनवायला सुरुवात करायला लागलो आणि त्याचबरोबर लोकांच्या फोटोंची पण पझल्स करून द्यायला लागलो आणि हे लोकांना खूपच आवडलं. म्हणजे हे गेल्या 2 वर्षात जवळजवळ आम्ही 650-700 अशा प्रकारची पझल्स बनवली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की प्रत्येक वेळेस लोकांना समजा 100-200चं तुकडे पझल घेतलं, मजा येते, 2-3 तास केलं, पण त्याच्यानंतर त्या पझलचं काय करायचं.
मग आम्ही एक थोडी वेगळी कन्सेप्ट चालू केली की लायब्ररीसारखी, की पुस्तकाच्या लायब्ररीसारखं तुम्ही जिक्सॉ पझल घरी घेऊन जा, ते शांतपणे बनवा तुमच्या वेळात, परत येऊन जा आणि पुस्तकाच्या लायब्ररीत आपण जसं दुसरं पुस्तक घेऊन जातो तसं घेऊन जा दुसरं जिक्सॉ. तर हे पण खूप चांगलं चाललं. आय टीतली मुलं मुली ज्यांना सारखा कॉम्प्युटर बघून असं काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, तसे काही मेंबर आहेत. 4 वर्षाची मुलगी आहे, 75 वर्षाचे आजोबा आहेत, सगळ्यांना हे आवडतं. आणि त्याच्यामुळे हे एक थोडी वेगळी कन्सेप्ट आम्ही हे करायला सुरुवात केली की जिक्सॉ पझल्स कसे पॉप्युलर याच्यामध्ये होतील. तर हा एक्झिबिशनसुद्धा हा त्याच्यातलाच एक भाग आहे की अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जिक्सॉ पझल्सचा छंद आणि जिक्सॉ पझल्स म्हणजे काय आणि त्यांना त्यांच्यात गोडी का वाटायला पाहिजे हे जेवढं पोचेल तेवढं चांगलं. अर्थात जिक्सॉ पझल्समध्ये खूप ॲडव्हान्टेजेस पण आहेत, हेही सांगितलं पाहिजे. म्हणजे विशेष करून नमूद केलं पाहिजे याच्यामध्ये की जसं लहान मुलांमध्ये कधी हायपर ॲक्टिव्हिटी जेव्हा असते किंवा सिनियर सिटिझन्समध्ये कधी अल्झायमर्सचं काही ऑनसेट वगैरे असतो, अशा वेळेसुद्धा ही पझल्स लावायला खूप मदत होते. असं म्हणजे आपल्याला वैज्ञानिकरित्यासुद्धा आपण बघू शकता. तर याचा नक्कीच फायदा आहे. पण आपण जरी याच्याकडे एक केवळ खेळ म्हणून बघितला, ज्याच्यामध्ये एक गंमत पण आहे आणि एक चॅलेंज पण आहे, तरी आपण बघू शकतो. त्याच्याकडे डेव्हलपमेंट टूल म्हणून बघायचं तर बघू शकतो. सगळे वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो आणि याच्यामध्ये काही फारशी इन्व्हेस्टमेंट लागत नाही. म्हणजे एक पझलचं आपण बॉक्स घेतल्यावरती आपल्याला काही नाही, एका मॅटवरती आपण किंवा कागदावरती करायला सुरुवात करू शकतो. हा गेम तुम्ही एकट्याने खेळू शकता किंवा बरेच जणं मिळून खेळू शकता, असंही काही नाही त्याच्यामुळे खूप याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आहेत आणि हे पॉप्युलर व्हावं अशीच आमची एक इच्छा आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की आपण जेव्हा पझल करायला बसतो तेव्हा एक तर आपला फोकस अटेन्शन जे असतं ते बऱ्यापैकी त्याच गोष्टीवरती अवलंबून असतं. एक चॅलेंज जो आहे आपल्याकडे, जो आपल्याला दिसतं आहे की असं एक चित्र बनणार आहे, पण तरी पण ते लावायला थोडं अवघड का वाटतं आणि त्याच्यामुळे आपण ते अजून झटून ते पुढे जातो आणि त्याच्यामध्ये मग आपलं हँड आय कोऑर्डिनेशनसुद्धा खूप इम्प्रूव्ह होतं. कारण आपल्याला तो तुकडा उचलायचा आहे, तो बघायचा आहे. तो पॅटर्न रिकग्निशन जो आहे, एक गोष्ट म्हणजे सिद्धाच्या बाबतीत आमच्या सारखं लक्षात येतं की त्याला तो जो पॅटर्न आहे त्या पिक्चरचा तो खूप चांगला समजतो. म्हणजे एक छोटं उदाहरण दिलं तर एक जिक्सॉ आहे आमचं 1000 तुकड्याचं सिद्धाचं, जे आम्ही दाखवणार आहोत, ज्याच्यामध्ये फक्त कलर पॅलेट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही चित्र नाही, फक्त वेगवेगळ्या रंगाच्या छटा आहेत आणि त्या वेगवेगळ्या रंगाच्या छटाचं त्याने पझल इतकं चांगलं वेगाने केलं की आम्हालाही आश्चर्य वाटलं. तर हे पॅटर्न रिकग्निशन जे आहे याच्यात नक्कीच याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. या खेळाला आता काही ठिकाणी म्हणजे परदेशामध्ये तरी नक्कीच याच्या काही कॉम्पिटिशन्स किंवा अशा काही चालतात. इनफॅक्ट एक युरोपमध्ये एक म्युझियम पण आहे जिक्सॉ पझल्सचं, परमनंटली जिक्सॉ पझल्स दाखवणारं. तर असंच आपल्याकडे पुन्हा एकदा म्हणजे इलेक्ट्रॉनिक गेम्स हे जे आलेले आहेत याच्यामध्ये आणि आपण जर का हा खेळ फिजिकली सॉल्व केला तर आपल्याला फरक नक्कीच कळेल की इलेक्ट्रॉनिक गेममध्ये आपल्या स्क्रीनमध्ये जे एक छोटंसं दिसू शकतं त्याच्यापेक्षा या खेळामध्ये आपण कितीही मोठं पझल, कितीही कॉम्प्लेक्स करू शकता. आणि आता या खेळाला मी जसं म्हटलं की तसं लायब्ररीच्या थ्रू किंवा काही छोट्या कॉम्पिटिशन्स वगैरे करून, जसं आम्ही पण एक आता या प्रदर्शनात प्रयत्न करणार आहोत की आम्ही एक महाराष्ट्राचा नकाशा बनवलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे त्या जिल्ह्याच्या शेपमध्ये तुकडे केलेले आहेत आणि आपण येऊन तो जिल्ह्याचा तुकडा त्याबरोबर त्या जिल्ह्याच्या जागी लावायचा आहे त्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये. तर असे काही आपण गेम्स, म्हणजे हे असे जे गेम्स आहेत ते शाळांमध्ये खूप उपयोगी पडू शकतील. आम्ही काही शाळांसाठी सुद्धा जिक्सॉ करून दिलेले आहेत, अगदी 4-5 तुकड्यांपासून ते 30 तुकड्यांपर्यंत नर्सरीच्या मुलांना, की सुरुवात करा छोट्या तुकड्यांपासून, मग हळूहळू करत वाढवत राहा. आणि त्याच पद्धतीने मी जसं म्हटलं तसं इट इज नॉट जस्ट रिलेटेड टू किड्स, पण हे आबालवृद्धांसाठी सुद्धा हे उपयोगी आहे. एक याच्याकडे मनोरंजन म्हणून बघूत, याच्यामध्ये एक चांगला एक लॉजिकसाठी चॅलेंज म्हणून बघूत,
ज्या पद्धतीने बघायचं ते बघूत, पण सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. सिद्धार्थचं जे जे सांगितलं जिक्सॉ पझल्सचं जे एक्झिबिशन आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी आवर्जून या. 10, 11, 12 फेब्रुवारीला कलादालन बालगंधर्वमध्ये आहे आणि इथे आबालवृद्धांना हे सगळं एन्जॉय करता येईल अशी आमची अपेक्षा आहे. इथे साधारणतः सिद्धार्थने 300च्या वरती फ्रेम्स आत्तापर्यंत बनवलेले आहेत. त्याचे 150 आम्ही असेंबल्ड चांगले चांगले जिक्सॉ पझल्स जे आहेत 1000 तुकडे ऑन ॲन ॲव्हरेज हे तिथे डिस्प्ले करणार आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही आपल्या सगळ्यांना खेळण्यासाठी सुद्धा तिथे वेगवेगळ्या भारतीय बनावटीची आणि धर्तीची पझल्स पण ठेवणार आहोत. तर आपल्याला दोन्ही आस्वाद घेता येईल, आपल्याला ही कला पण बघता येईल आणि आपल्याला स्वतः पण कोडी सोडवता येतील. तर याच्यासाठी माननीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर शेकटकर सर उद्घाटनाला येणार आहेत. सगळ्यांना सर माहितीच आहेत आणि त्यांचा एक कलेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, त्याच्याबद्दल ते बोलतील. आणि हे उद्घाटन होईल सकाळी 11 वाजता तारीख 10 तारखेला आणि त्याच्यानंतर 3 दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील. बालगंधर्व कलादालन येथे हे सर्वांसाठी खुलं राहील, त्याच्यामुळे सगळ्यांनी आवर्जून या. फक्त लहान मुलांसाठी असं नाही, मोठे माणसं पण तेवढेच एन्जॉय करतील. हे सिद्धार्थचं 13वं एक्झिबिशन असणार आहे आणि आत्तापर्यंतचा प्रतिसाद खूप छान आहे. तर आमची नक्कीच अशी विनंती आहे, आपण या आणि आमची अपेक्षा आहे की आपल्याला सगळ्यांना हे खूप आवडेल. एक दृश्यकला आहे, त्याचा तर आस्वाद घ्या, पण त्याच्याबरोबर आम्ही तिथे काही कोडी पण आपल्यासाठी सोडवायला ठेवणार आहोत. त्यांचाही आनंद घ्या स्वतः कोडी सोडवून. आणि हे जे बैठे खेळ आहेत याच्यामध्ये आपण सगळेच कॅरम खेळतो, पत्ते खेळतो, त्याचप्रमाणे हा जिक्सॉचा पण खेळ एक कसा आगळा आणि आनंददायी, तितकाच आनंददायी ठरू शकतो, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे सिद्धार्थ आणि त्याच्यासारखे अजूनही जिक्सॉचे प्रेमी आहेत त्यांनाही एक प्रोत्साहन मिळावं अशी आमची एक इच्छा आहे. त्याच्यामुळे सिद्धार्थचा पालक म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आग्रहाचं निमंत्रण करतो की आपण जरूर या. पुन्हा एकदा सांगतो की कलादालन बालगंधर्व येथे 10, 11, 12 फेब्रुवारी सकाळी 10 ते रात्री 8 सर्वांसाठी खुलं राहील. नमस्कार, मी स्मिता जोशी, सिद्धार्थची आई. ॲक्च्युली सिद्धार्थला अनेक जिक्सॉ पझल्ससारखे खेळ आम्ही बैठे शिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात लक्षात आलं की जिक्सॉ पझलमध्ये तो जास्त रमतो आहे. आणि लहानपणी मी सुद्धा बरीच जिक्सॉ पझल्स अशी केली होती, कारण माझे काही नातेवाईक कॅनडा अमेरिकेत होते, त्यामुळे ते बरेच काय काय असं आणायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की अशी मिळू शकतात, पण भारतात नाही मिळत. पण मग भारतात जी मिळणारी होती ती आम्ही आणत गेलो आणि ती तो करत गेला. पुढे असं लक्षात आलं की इव्हन आम्ही 10-12 जिक्सॉ पझल्स मिक्स केले त्याचे तुकडे, तरी ते वेगळे करूनही त्याला ते करायला आवडतं. आणि मग लक्षात आलं की हे त्याची आवडच नाही, तर हे एक प्रकारचं पॅशन आहे. आणि मग त्या दृष्टीने जास्तीत जास्त मिळवण्याचाही प्रयत्न केला. आणि अशा तऱ्हेने त्याची जेव्हा 300-500 तुकड्याची पझल्स तयार झाली तेव्हा ती मला मोडवेनात. आणि मग आता त्याचं काय करायचं, तर ती चिकटवून आम्ही ठेवायला लागलो. आणि मग पुढे ते घर सजावटीला आपण त्याची फ्रेम करू असंही मनात आलं आणि मग त्याप्रमाणे त्याच्या फ्रेम्स केल्या. त्याही लोकांना खूप आवडल्या आणि त्यांना फार आश्चर्य वाटायचं, कारण कोणालाच ते चटकन असं जोडता येत नाही. आणि मग इतके तुकडे जोडलेत म्हटल्यानंतर नक्कीच ते एक आश्चर्यकारक होतं. असं करता करता जवळजवळ त्याची 150-200 पझल्स झाली. आणि मग आम्ही एका अशाच ठिकाणी गेलो होतो, त्यांचं लिम्का रेकॉर्ड ऐकल्यानंतर मग आम्ही सिद्धार्थची नावनोंदणी लिम्कामध्ये केली आणि 2019ला त्याला लिम्का रेकॉर्ड मिळालं. तो आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता, कारण जस्ट त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि पाठोपाठ लिम्का मिळालं. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी खूपच छान ठरल्या. आणि मग 2020ला आम्ही त्याचं एक प्रदर्शन भरवलं बालगंधर्वात आणि आता परत तसंच एक पुन्हा 3 वर्षांनी होतं आहे. या सर्व प्रवासात म्हणजे मधल्या 3 वर्षात एक आम्ही मोठी उडी मारली, ती म्हणजे सिद्धार्थचा आम्ही स्टार्टअपच सुरू केला जिक्सॉ पझल्स आणि त्याचं नाव दिलं आहे जिक्सॉ पॅशन, कारण त्याचं पॅशन आणि आमचंही आता पॅशन असं झालं ते. आणि आम्ही स्वतः जी मॅन्युफॅक्चर करतो ती MDF किंवा ॲक्रेलिकमध्ये करतो, त्यामुळे ती युनिक असतात. एका वेळेला 10-10, 15-15 बनवावी लागत नाहीत, एखाद दुसरं पझल पण चालू शकतं. आणि आम्ही दोघंही थोडे स्वदेशी आणि भारतीय संस्कृती जपणारे लोक आहोत, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण बाहेरची काही करायचीच नाहीत, फक्त भारतीय संस्कृती दाखवणारीच करायची.
आणि त्याप्रमाणे मी आल्प्स दाखवलेला नाही आहे, आम्ही हिमालय दाखवलं आहे. आणि तेसुद्धा आपला जो स्लिपिंग बुद्ध म्हणून फेमस आहे ते आमच्याकडे पझल आहे. आम्ही लोणार सरोवर दाखवलं, आम्ही आपला रामाचा दरबार दाखवला, आपला जो लंगडा बाळकृष्ण आपण ज्याला म्हणतो पण त्याच्याऐवजी बाळकृष्ण म्हणजे जी अत्यंत मोहक मूर्ती त्याचं आम्ही केलं. मारुती हा अनेक वेगवेगळ्या मुलांना आवडणारा देव आहे, त्यामुळे मारुतीचं सुद्धा आम्ही केलं. सिंहगड केला, शनिवारवाडा केला. म्हणजे जे जे काही ठिकाणी आम्ही गेलो तिथे उत्तम काढलेल्या फोटोंचं आम्ही केलं. असा एक छान स्टार्टअप तयार झाला. आणि त्याच्याबरोबर मुलांना खाऊ आवडतो म्हणून मग चॉकलेट्स, लाडू, जिलबी, इडली अशा प्रकारचे सुद्धा आम्ही जिक्सॉ करत गेलो. आणि त्याची आम्ही एक चांगली लायब्ररी काढली. आणि ती लायब्ररीसुद्धा मला असं वाटतं जगात पहिलीच लायब्ररी असावी की जिथे पुस्तकांसारखं तुम्ही जिक्सॉ पझल घरी नेऊ शकता, खेळू शकता, आनंद घेऊ शकता आणि मग परत आणून देऊ शकता. याच्यात 2 फायदे होतात. एक तर हा सोलो गेमही होऊ शकतो, हा ग्रुप गेम होऊ शकतो. तर ह्या 2-3 गोष्टी करताना लक्षात आलं की आपली ब्रेन डेव्हलपमेंटला हा बऱ्यापैकी चांगली मदत करतो आहे. कारण एकतर आय हँड कॉर्डिनेशन असतं, दुसरी महत्त्वाची गोष्ट पॅटर्न लक्षात राहतात, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेमरी चांगल्यापैकी सुधारते. आणि हे सगळे फायदे मला सिद्धार्थच्या स्वतःच्या आयुष्यात जाणवलेत. आणि त्याच्याबरोबर जे आता आमचे काही सभासद आहेत तर त्यांनी पण आम्हाला अशा प्रकारचे फीडबॅक दिलेत. तर मला असं वाटतं की तुम्हालाही सर्वांना हे आवडेल. तुम्ही जरूर या बालगंधर्वला, हे बघा आणि तुम्ही याचा उपभोग घ्या. पुढे वाटलं तर आमचे सभासद व्हा किंवा नाही झालात तरी तुम्ही एखादा जिक्सॉ पझल तुमच्या आयुष्यात नक्कीच सोडवा. धन्यवाद.